करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण 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 मग काही नोहे मग काही नोहे बाबा मग काही नोहे मग काही नोहे बाबा कामदुर्जनाची क्रोधा कामदुर्जनाची क्रोधा कामदुर्जनाची क्रोधा कामदुर्जनाची क्रोधा शांती खड्ग हाती शांती खड्ग हाती काळाची नागरिती काळाची नागरिती काळाची नागरिती काळाची नागरिती मग काही नोहे बाबा मग काही नोहे बाबा कामदुर्जनाची क्रोधा कामदुर्जनाची क्रोधा कामदुर्जनाची क्रोधा कामदुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दाता सखा तुका म्हणे दाता सखा पैसा अनंता सारिका पैसा अनंता सारिका पैसा अनंता सारिका पैसा अनंता सारिका मग काही नोहे बाबा मग काही नोहे बाबा कामदुर्जनाची क्रोधा कामदुर्जनाची क्रोधा कामदुर्जनाची क्रोधा कामदुर्जनाची क्रोधा कुमार 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 कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई करावे कीर्तन 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 करावे
करावे कीर्तन करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा शांती खड्ग हाती तेन काळाशी नागविती मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दाता सखा तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा विठ्ठला चरण सरोजम सांद्र नीलाबुधावम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरणात दुसरे चरणं संताची दुसरे चरणं संताची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी अपुरिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा ज्यांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा साधलो पावन चालू चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा देवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा यावरी न करावा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वशार्थे हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती
वाचे वदता शिवनाम त्यान बाधी क्रोध काम मस्तक हे पाया हरे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचारानं सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. ते देवमान्य संत जगतमान्य संत विश्ववंद्य श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत मार्मिक चिंतन सांगणारा आणि अत्यंत प्रसिद्ध अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून कीर्तन महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये परिहार देणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या पवित्र पावनभूमी येऊलखेड गावामध्ये संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या प्रित्यर्थ ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी होऊ घातलेला आहे. सर्वांनाच कल्पना आहे की गेले 4-5 वर्षाच्या आधी आमचेच गुरुबंधू असणारे वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तिपारायण अतुल महाराज आडशी यांचं देवसान झालं आणि त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या वडिलांनी श्री हरिभक्तिपारायण महादेवराव आडशी भाऊ यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. मला सांगायचं एवढं आहे, माहीत सर्वांनाच आहे, पण एक हे नवल आहे. आपण पाहतो की वडील जातात, वडील झाल्यानंतर त्यांचे मुलं त्यांच्या प्रित्यर्थ कार्यक्रम करतात. असे बरेच कार्यक्रम आहेत. वडिलाचं वर्षी श्राद्ध म्हणून भरपूर कार्यक्रम, पण एक नवलाचं एक आहे की आधी मुलगा जावा आणि त्यानंतर पित्यानं त्या मुलाच्या प्रित्यर्थ कार्यक्रम करावा. किती धाडस असावं महाराज. काय धाडस असेल त्या पित्याचं की मुलाचं त्या ठिकाणी प्रित्यर्थ कार्यक्रम करावा, अन्नदान करावं. द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. विठ्ठला आणखी सांगायचं एक आहे की ज्याप्रमाणे ज्या वेळेला ज्ञानोबारायांना समाधी दिली आणि ज्ञानोबारायाचा जो समाधी प्रसंग तुम्ही वाचा. आता आमचे गुरुबंधू असणारे आदरणीय श्री हरिभक्तिपारायण परमस्नेही अमोल महाराज अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व आहे आणि आमच्या पाठामध्ये 1 नंबरचे विद्यार्थी आहेत
आणि त्यांचा आम्हाला स्वाभिमान आहे आणि ते आमचं वैभव आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या अमृततुल्य वाणीतून तुम्ही ते कथा श्रवण करीतच आहात. सांगायचं एवढं की ज्या वेळेला समाधी ज्ञानोबारायांना दिल्या जाते तो प्रसंग तुम्ही अनुभवा. आणि त्यावेळेला एकेकडून भगवान श्री पंढरीत परमात्मा आहेत आणि एकेकडून असणारे श्री गुरु ज्यांनी ज्ञानोबारायांना शिकवलं, ज्ञानोबारायांचे लाड पुरवले असे श्रीमद निवृत्तीनाथ महाराज आहे. आणि निवृत्तीनाथ महाराज आणि भगवान पंढरीश परमात्मा दोघी जण ज्ञानोबारायांना समाधी देतात. तोच प्रसंग जर आठवला तर हाच तो प्रसंग आहे. विठाला विठाला म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. पहिल्या वर्षी माझं येणं झालं. आमचे गुरुवर्य असणारे भास्कर महाराज त्यांच्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी आलो आणि तेव्हापासून आमचे किशोर महाराज आहेत आणि अमोल महाराज आणखी गुरुबंधू मंडळी सर्वांचं म्हणणं होतं की व एखादी सेवा तरी तुम्ही या ठिकाणी दिली पाहिजे. आणि ते माझं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, कारण ते आमचे गुरुबंधू आहेत आणि या ठिकाणी येण्याचं त्यांनी मला आमंत्रण दिलं. ज्या वेळेला किशोर महाराजचा फोन आला त्यावेळेला किशोर महाराज बोलले की तुम्हाला यावं लागेल. म्हटलं महाराज सांगायचं कामच नाही, म्हणून या ठिकाणी येण्याचा प्रसंग आहे. सर्व हे जे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे परमस्नेही असणारे या गावातले महाराज श्री भक्तिपरायण सखाराम महाराज, पाठीमागे असणारे सर्व आमचे गोपाल महाराज आहेत, मंगेश महाराज आहेत, ज्यांनी गायन चांगल्या प्रकारे केलं, आरंभ केला, असे जगदीश महाराज कडाडे, त्यानंतर मृदंग महर्षी हा गावातले महाराज मृदंग काय नाव महाराज रितीश महाराजही आहेत. या वयामध्ये चांगल्या प्रकारे मृदंग वाजवून आणि तरुणांना आदर्श घेण्यासारखा त्यांचा मृदंग आहे. या ठिकाणी जे तरुण आहेत त्यांनी आदर्श घेतला पाहिजेत, म्हणून हे सर्व मंडळी आणि सर्वांनीच हा कार्यक्रम केला पाहिजे. एवढं जर हे सर्वजण आयोजन या ठिकाणी करतात तर आपलंही कर्तव्य आहे. आमचे मारुती महाराज आजच आले, मृदंगाचार्य असणारे हे आहेत उपस्थित. सर्वच मंडळी सांगायचं एक आहे की हा एक आपल्या प्रेमाचा सोहळा आहे आणि ज्यांच्या निमित्तानं आहे त्यांची खऱ्या अर्थानं पुण्यही आहे. काहीतरी कुठंतरी पुण्य असेल म्हणून त्यांच्या निमित्तानं अन्नदान, त्यांच्या निमित्तानं नामस्मरण आणि त्यांच्या निमित्तानं आपल्याला हा एक लाभ मिळून राहिलेला आहे. ज्ञानोबा ज्याप्रमाणे वर्णन करतात की मुक्ता ते निर्धारिता लाभी आपुलीच मुक्तता. ज्ञानोबाराचा सामान्य विषय नाही. ज्ञानोबा सांगतात की तुम्हाला संत चरित्र काही एवढं सामान्य नाही, संत चरित्रा एवढं मोठं कोणतंच नाही. संत चरित्राच्या पेक्षा मोठं काहीच नाही. मला आता असं वाटत होतं की एखादा संत पर अभंग घ्यावा, पण कीर्तनाचे काही नियम असतात, पहिला दिवस आहे म्हणून. आणि संत चरित्र या ठिकाणी अमोल महाराज सांगून राहिलेले आहेत. संत चरित्राची काही वैशिष्ट्य आहेत. पहिला आहे संत चरित्राचं वैशिष्ट्य म्हणजे संतांचं चरित्र जर आपण मुखानं गायलं, कानानं श्रवण केलं, मनानं मनन केलं तर हे भगवान परमात्म्याला आवडते. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. 12व्या अध्यायामध्ये भगवान स्वतः अर्जुनाला बोलतात की अर्जुना, मला प्राणाही पेक्षा ते प्रिय आहेत. कोण प्रिय आहेत? जे माझ्या भक्ताचं चरित्र वर्णन करतात ते प्रिय आहेत. विठाला विठ्ठला
संत महिमा एवढा सोपा नाही, एवढं काही ते संत चरित्र सामान्य नाही की सर्वांना कळेल. पहिली गोष्ट म्हणजे संत महात्म्यांची भेट दुर्लभ. दुसरी गोष्ट संत भेटल्यानंतर ओळखणं दुर्लभ. आणि तिसरी गोष्ट संतांचा महिमा कळणं त्याही पेक्षा दुर्लभ. विठ्ठल हो, पहिली गोष्ट आहे संत महात्मे भेटणं दुर्लभ. अनेक ओव्या आहेत, अनेक प्रमाण आहेत. बहु अवघड आहे संत भेटी, तरी या जगजेठी करुणा केली अत्यंत अवघड. दुर्लभम त्रयमय वैतत देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशया. सुभाषितकार बोलतात की पहिली गोष्ट म्हणजे मानव देहाला येणं हे दुर्लभ. सामान्य नाही मानव देहाला येणं, एवढं सोपं नाही. तुम्हा आपल्याला हा योगायोगानं प्राप्त झाला म्हणून याचं महत्व आपल्याला कळालं नाही. काही जणांना तो मिळाला पण त्याचं महत्व कळालं नाही. काही जणांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. काही जणांना तो कळालाही आणि मिळालाही. काही जणांना मिळाला नाही पण त्याचं महत्व कळालं. 4 गोष्टी आहेत. अभंगाचा विषय पुढे जाईल, हा विस्तार होईल. सांगायचं तात्पर्य एवढा की मानव देह हा अत्यंत दुर्लभ. दुसरी गोष्ट मानव देहामध्ये येऊन मुमुक्षता ही दुर्लभ आहे. परमार्थाची वाटचाल करणं, परमार्थाच्या वाटेला लागणं हे त्याहीपेक्षा अवघड आहे. आणि परमार्थामध्ये वाटचाल करून महापुरुषाची भेट होणं त्याही पेक्षा अवघड आहे. म्हणजे महापुरुषाची भेट अवघड आणि महापुरुष भेटल्यानंतर त्यांचं यथार्थ दर्शन घडणं हे अवघड आहे. प्रसंग आहे ज्ञानोबाराच्या चरित्रामध्ये की ज्या वेळेला श्रीमद निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताबाई हे 4 भावंड आहेत. आणि हे 4 भावंड आळंदी क्षेत्रात राहतात. यांची कीर्ती जगभर पसरलेली आहे. आणि जगभर कीर्ती पसरली कारण उभारिला ध्वज तीही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. याही मंडळा माझी कीर्ती, याही मंडळा माझी कीर्ती, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. कीर्ती जगभर पसरलेली आहे. ज्ञानोबारायची कीर्ती, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताईची अशी कीर्ती हे जगभर असल्यानंतर एकीकडे चांगदेव महाराज तप्तीतील रहिवासी असणारे, चांगदेव महाराजांना हे समजलं की आपल्याही पेक्षा कोणीतरी, कारण चांगदेव महाराज हे सामान्य नाहीत. चांगदेव महाराजांनी 64 कळा आणि 14 विद्या ह्या प्रगत केल्या होत्या. ज्या ज्या गुरुकडे जायचे त्या गुरुला एकच प्रश्न करायचं, पुढे काय, पुढे काय. म्हणजे किती गुरु केले असतील चांगदेव महाराजांनी, एवढं ज्ञान चांगदेव महाराजांना. पण चांगदेव महाराजांना समजलं की आपल्याही पेक्षा कोणीतरी अधिकारानं, तपश्चर्येनं मोठं आहे. म्हणून भेटीची इच्छा झाली. आता त्यावेळेला भेट घ्यायची म्हटली की काही साधनं होती. आता फोन आहेत,
आपण फोन करतो, आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. पण त्यावेळेला पत्र व्यवहार होता. चांगदेव महाराजांनी हातामध्ये पत्र घेतलं. आता नमस्कार लिहावा की आशीर्वाद लिहावा की तीर्थस्वरूप लिहावं हे कळत नव्हतं. आशीर्वाद लिहावा तर अधिकारानं हे मोठे आहेत, नमस्कार लिहावा तर वयानं लहान आहेत. काय लिहावं काय? कोरपत्र पाठवलं आळंदीला. निवृत्तीनाथ महाराजांच्या हातामध्ये आलं. निवृत्तीनाथ महाराजांनी पाहिलं, ज्ञानोबारायांनी पाहिलं, सोपान देवानी पाहिलं. आणि ज्या वेळेला आईसाहेबाच्या हातामध्ये ते पत्र गेलं त्यावेळेला मुक्ताबाईच्या काही राहिल्या गेलं नाही. मुक्ताबाईनं एकच सांगितलं की 1400 वर्षाचं शरीर जतन केलं, 14 वेळेला काळाला परत पाठवलं, पण अरे चांग्या कोराचा कोरा राहिला. आता ते मुक्ताबाईचे शब्द आहेत आणि मुक्ताबाईंनी ते म्हणावं. आपल्याला हरिपाठ येत नाही, रोज आपण हरिपाठ म्हणतो, पण मागे पुढे होते की नाही? होते ना. मुक्ताबाईचे ते शब्द आहेत. मुक्ताबाईंनी म्हटलं की कोराचा कोरा राहिला. आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मुक्ते असं बोलायचं नसते. चांगदेव महाराजांनी ते कोरं ठेवलं म्हणून तरी काहीतरी त्याच्यावर लिहिता येईल. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना आज्ञा केली आणि ज्ञानोबारायांना सांगितलं की माऊली आपण लिहा काहीतरी. माऊलींनी 65 ओव्या लिहिल्या आणि 65 ओव्या लिहिल्यानंतर एक स्वतंत्र ग्रंथच तयार झाला, चांगदेव 65. मग ज्या वेळेला चांगदेव महाराजांच्या हातामध्ये तो आला, चांगदेव महाराजांनी ते वाचन केलं आणि भेटी करता आले. भेटीला आले आणि आल्यानंतर हातामध्ये चाबूक आहे सर्पाचा, वाघावर बसलेले आहेत. पण तरी सुद्धा चांगदेव महाराजांचा अहंकार गेला नाही असं हे सर्वांना कळालं. म्हणून आणखी एक चमत्कार ज्ञानोबारायांनी केला. कारण निवृत्तीनाथ महाराज बोलले की माऊली चमत्काराशिवाय नमस्कार नाही. जगाची रीत आहे की चमत्काराशिवाय नमस्कार नाही, तुम्ही काहीतरी करा. म्हणून त्यांचा अहंकार जावा, त्यांची भ्रांती जावी याकरता ज्ञानोबारांनी चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रमे. चालविली जड भिंती हरली चांगयाची चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रमे. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा. 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 चालविली जड भिंती चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा. जड भिंतीला ज्ञानोबारांनी आज्ञा केली आणि भिंत चालायला लागली. सामान्य चमत्कार नाही. ज्या वेळेला हे चित्र, हा प्रसंग चांगदेव महाराजांनी पाहिला आणि चांगदेव महाराजांच्या लक्षात आलं की आपलं हे सामर्थ्य हे चेतनावर आहे. वाघावर जरी आपण बसलो तरी वाघ हा चेतन आहे, पण जड असणारी भिंत ज्ञानोबारांनी चालवली, हे आपल्यापेक्षा महान आहेत. म्हणून चांगदेव महाराज वाघावरून उतरले आणि उतरल्यानंतर ज्ञानोबारांच्या चरणी साष्टांग प्रणिपात केला. आणि मुक्ताबाईला चांगदेव महाराज म्हणतात की
आईसाहेब, खऱ्या अर्थानं आज मी धन्य झालो. चांग देव म्हणे आजी जन्म आलो, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. सांगायचं हे आहे की चांगदेव महाराजांना 1400 वर्ष लागले संतांचा अधिकार करण्याकरता, संतांचा महिमा करण्याकरता. मग संत चरित्र एवढं सोपं आहे काय हो? विठाला विठाला. पहिली गोष्ट म्हणजे संत महात्मे भेटणं अवघड, भेटल्यानंतर त्यांचा अधिकार कळणं अवघड, आणि अधिकार समजल्यानंतर त्यांची सेवा, त्यांचा महिमा हा जाणणं त्याही पेक्षा अवघड आहे. म्हणून या ठिकाणी संत चरित्र सुरू आहे. त्या प्रित्यर्थ पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. सद्गुरु सखाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र सखारामपूर, आपण पाहतो की सखाराम महाराजाचेच हे सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी आहेत. आणि या भागावर, आपल्या भागावर विशेष कृपा जर कोणाची असेल आणि हा जो काही परमार्थ सुरू असेल, हे कृपा सखाराम बाबाची आहे. आपल्या गावामध्ये मुक्काम सखाराम महाराजाचा आहेच, दिंडीचा. तर सखाराम महाराजाची ही या ठिकाणी आजची सेवा आहे. सेवेकरता घेतलेला अभंग महान भागवत भक्त जगद्गुरु तुकोबारांचा आहे. आणि तुकाराम महाराज या अभंगातून एक आग्रह करतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन तुम्ही करा असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आग्रह धरलेला आहे. का करा? कारण काल परत्वे देश परत्वे संत महात्म्याने एक विचार केला. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, आणि सारांश काढिले निवडोनी. संत महात्मे एकांतात बसले आणि या कालाचा विचार त्यांनी केला. कारण कलियुग हे एवढं काही कठीण आहे, अत्यंत पापानं भरलेलं हे कलियुग आहे. जेवढं कठीण आहे तेवढं चिंतना करता, नाम साधने करता, भक्ती करता सोपही आहे. कारण ज्या वेळेला तुकाराम महाराजांना विचारलं की तुकोबारा, या कलियुगामध्ये नेमकं काय करावं, तर तुकोबारांनी एकदम निर्देश केला. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता. विधान कळतही नाही आणि घडतही नाही, कारण कलियुगामध्ये सर्व वाटा क्षीण झालेल्या आहेत. कर्माची वाट क्षीण झालेली आहे, योगाची वाट क्षीण झालेली आहे, ज्ञानाची वाट क्षीण झालेली आहे. मग सर्व वाटा क्षीण झाल्या तर संत महात्म्याने एकच राजमार्ग आपल्याकरता, सामान्य जीवाकरता उभा केला, आणि तो म्हणजे नाममार्ग. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे, एक गावे आम्ही विठोबाचे, एक गावे आम्ही विठोबाचे, आणि कापे काम नाही आता, आणि काची काम नाही आता, आणि काची काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम, आणि कापे काम नाही आता. मोडनिया वाटा मोडनिया वाटा लक्ष्मण आणि काचे काम, आणि काचे काम नाही आता. मोडनिया वाटा मोडनिया वाटा आग्रह केला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी.
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. या कलियुगामध्ये परमात्म्याचं नामच एवढं पॉवरबाज साधन आहे की त्यापेक्षा अन्य साधन या कलियुगामध्ये राहिलंच नाही. आणि नाम साधना कोणी केली? कोणी केली असं जर आपण म्हटलं तर अनेक जणांनी नामसाधना केल्या. अनेक पुरावे आपल्याला देता येतील. पण त्यातलं एक प्रसिद्ध उदाहरण वाल्मिकाचं आहे. ज्या वेळेला वाल्याकुडी वाल्याचा वाल्मिक झाला नामचिंतनानं, ज्या वेळेला जो कोणी वाटसरू वाटेवरून यायचा त्याला तो वाल्याकुडी धरायचा, पकडायचा आणि त्याच्याकडचं जे काही धन धान्य आहे ते लुबाडायचं आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवायचा. असे अनेक वाल्याकुड्याने अनेक लोक मारलेले आहेत. असं म्हणतात की वाल्याकुड्यानं एक ब्रह्महत्या केली की एक खडा तो रांजणात टाकायचा. असे 7 रांजण वाल्याकुळ्याचे भरले होते. मग आता एवढे ब्रह्महत्या त्याने केल्या, एवढ्या ब्रह्महत्या केल्या, किती पाप झालं असेल महाराज. पण पापाचाही एखाद्या वेळेला उदय होतो. वाल्याच्या जीवनामध्ये तसाच प्रसंग आला की त्याच रस्त्याने नारद महर्षी चाललेले होते. नारदाला पकडलेला आहे आणि नारदाला पकडल्यानंतर वाल्याकुळ्यानं विचारलं की अहो महाराज, तुमच्याकडे जे काही असेल ते मला द्या. धन असेल, द्रव्य असेल, धान्य असेल ते मला तुम्ही द्या. नारदाने सांगितलं माझ्याकडे काय असणार आहे. तर नारदाकडे असून असून काय असणार आहे. विना होता, हातात चिपळ्या होत्या. नाही महाराज, तुम्ही महाराज आहेत. आजचे जर कलियुगातले महाराज जर पकडले असते तर काही सापडलं असतं. एखाद्या महाराजाची गाडी जर अडवली असती तर गाडीमध्ये काहीतरी सापडलं असतं, पाकिट सापडलं असतं अमोल महाराज म्हणतात. पण त्यावेळेला नारदाकडे काय असणार आहे. नारदाकडे काही नव्हतं. नारदाने सांगितलं हा विना घे, चिपळा घे आणि भजन कर. आता याने कधी भजन केलंच नाही तर काय येणार आहे. त्याने सांगितलं ते मला सांगू नका, तुमच्याकडे जे काही असेल ते सांगा. चाबूक काढला वाल्यानं आणि गळ्याला लावला. नारदाने सांगितलं अरे बाळा असं करू नकोस, एक तरी ऐक. हे कशा करता करतो. कारण संतांचे जे शब्द असतात हे शब्द तपश्चर्येच्या बळावर पॉवरफुल झालेले असतात. वाल्याच्या जीवनामध्ये तसाच प्रसंग आला. नारदाने सांगितलं अरे वाल्या, हे तू काय करतोस, कशा करता करतो. विचारलं. सांगितलं महाराज माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. मला मुलं आहेत, बाळा आहेत, पत्नी आहे आणि त्याचा उदरनिर्वाह चालवण्याकरता मी हे सर्व करतो. हे चालवण्याकरता मी सर्व करून राहिलेलो आहो. नारदाने सांगितलं अरे हे जे तू करत आहेस हे निषिद्ध आहे, हे पाप आहे. तू असं करू नकोस. कारण संतांचे शब्द आहेत. हे पाप आहे, हे करू नकोस. तू घरी जा आणि घरी गेल्यानंतर फक्त इतकं विचार की हे जे मी तुमच्या करता काही करून राहिलो याचे भागीदार तुम्ही होणार काय. तसंच केलं. वाल्यानं घरी गेला. घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीला बोलावलं, मुलाला बोलावलं, मुलीला बोलावलं, समोर बसवलं आणि विचारलं की मी तुमच्या करता जे काही दिवसभर धावपळ करतो, लोकांचे खून करतो, याच्यात तुम्ही भागीदार होणार काय. सर्वांचा नकार आला. नाही, तुम्ही जे काही करता ते आम्हाला माहित नाही, पण तुम्ही आमचा उदरनिर्वाह करावा हे तुमच्या जबाबदारी आहे एवढंच आम्हाला माहित आहे. सर्वांनी नकार दिला. वाल्याच्या लक्षात आलं आणि वाल्या कोड्याने नारदाचे पाय धरले आणि सांगितलं की महाराज मला क्षमा करा, माझा उद्धार करा. आजपर्यंत मी अज्ञानाच्या अंधकारामध्ये जगत होतो. मला वाटत होतं की माझे सर्व सवंगडी आहेत, सांगाती आहेत, पण कोणी कोणाचं नाही. असं लक्षात आल्यानंतर मला माझा तरुणोपाय करा, मला माझा उद्धार करा, मला काहीतरी उद्धाराचं साधन सांगा. असं म्हटल्यानंतर नारदानी त्या वाल्या कोड्याला मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. हा 11 अक्षरी मंत्र दिला. आता हा मंत्रही वाल्या कोड्याला येत नाही, कारण कधी भजन केलंच नाही. तर काय मंत्र येईल? त्याने सांगितलं, महाराज सोपं सांगा, हे मला येत नाही. आता लोकांना सोपंच पाहिजे, तेव्हापासून ही परंपरा, सोपं सांगा. बामन बुवाने काय सांगितलं की महाराज सोपं सांगा, सोपं सांगा नारदाला. कारण श्री गुरु हे दयाळू असतात. श्री गुरुचं लक्षण सांगत असताना कृपाळू असतात श्री गुरु. 3 लक्षण आहेत: श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. शिष्याचा उद्धारच करायचा आहे, शिष्याचा तरुणोपायच करून घ्यायचा आहे. तर नारदाने सांगितलं काही हरकत नाही, तुला काय येते ते सांग. त्याने सांगितलं 2च गोष्टी येतात, एक तर मारा, एक तर मरा. मी एकच काम केलं, लोकांना मारायचं आणि एक तर मरायचं, बस. मारा एक तर मरा. वाल्याला नारदजी उपदेश करतात, तू मरा 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 म्हण आणि अत्यंत निष्ठापूर्वक म्हण. निष्ठा खूप महत्वाची आहे महाराज. परमार्थामध्ये निष्ठा खूप महत्वाची आहे. परमार्थाची साधना करत असताना, नाही तर मग सोमवार आला की हर हर महादेव, मंगळवार आला की जगदंबा माता, बुधवार आला की श्री विठ्ठल, गुरुवार आला की दत्त दिगंबर दैवत माझे, शुक्रवार आला की संतोषी माता, शनिवार आला की हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. अपरंपार है शक्ति तिहारी, अपरंपार है शक्ति दयाल, तुम पर दीजे अवध बिहारी, पर रे अवध बिहारी. राम भक्त मोहे जन्म लीजे, कर दुखों से पार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती एक अमोल महाराजांनी म्हटलं तर एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते. कीर्तन हे फक्त कीर्तनकारावर अवलंबून नसते. पेरणं फक्त टिपण्यावर अवलंबून आहे का? उन्हाळे चांगले पाहिजे का मारुती महाराज? उन्हाळे चांगले असते तर पेरणी साधते. यावर्षी तर कोणाची पेरणी साधलीच म्हणा. पाणीच एवढं होतं, पाणीच एवढं झालं. एका ब्राह्मण बालू विचारलं, का इतकं पाणी कसं काय आलं यावर्षी? पाणी सुरूच आषाढी वारी पर्यंत पासून तर कार्तिकी पर्यंत पाणी, 4ही महिने चातुर्मास पाणीच. ब्राह्मण बाबांनी चांगलं उत्तर दिलं, म्हणे या वर्षी महाराज इतकं महादेवाच्या पिंडीवर पाणी बायाने टाकलं की महादेव बा ओलेच आहेत, त्याच्यामुळे हे पाणी सुरू आहे. विठ्ठला विठ्ठला. इतकं पाणी टाकलं की शेवटी महादेवाच्या पिंडा शेवायल्या. इतकं पाणी असते का? 1 लोटा जल सब समजता खाल, पण एवढं पाणी की महादेवाचं मंदिर कधी भरलेलंच आहे. भक्ती करायची आहे तर निष्ठापूर्वक करा, हे सांगायचं होतं. निष्ठेनं वाल्या कोळ्यानं नामचिंतन केलं, मरा 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 म्हटलं, आणि 1 दिवस त्याचा पहिला म फुटला गेला, मचा व्यत्यास झाला, आणि राम राम दोही अक्षरे सुलभ आणि सोपारे, असं नित्य नामचिंतन वाल्या कोळ्यानं केलं. त्याचा अधिकार एवढा झाला, एवढा अधिकार वाढला, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली
वर्णन केलं. कुडियाची कीर्ती वाढिली गहन केले रामायण रामाधी. भगवान रामचंद्राच्या जन्माच्या आधी 12,000 वर्षाच्या आधी वाल्मिक ऋषीनं ते रामायण ग्रंथ लिहून त्या ठिकाणी तयार केला. आणि हे सामर्थ्य म्हणजे नामचिंतनाचं. सामान्य नामचिंतन तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिरे व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामचे नाही पापाचे ऐशे केले सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकावरच्या ओळी आहेत. नामचिंतन नाम महिमा सामान्य नाही. म्हणून या ठिकाणी कलियुगामध्ये तुम्हाला जर तरुणोपाय पाहिजेत असेल, उद्धार पाहिजेत असेल, समाधान पाहिजेत असेल, शांती पाहिजेत असेल तर एकच साधन आहे, ते म्हणजे कीर्तन. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी आग्रह केला, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन करा. आता कीर्तन म्हणजे काय? जे नारदानी भक्तिसूत्रामध्ये 9 भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्ये आत्मनिवेदनम. दुसऱ्या क्रमांकाची कीर्तन भक्ती आहे. पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. अमोल महाराज कथा सांगतात, तुम्ही कथा ऐकता, हे श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्तीचे तुम्ही अधिकारी आहे. कीर्तन भक्ती, कीर्तन दुसऱ्या क्रमांकाची कीर्तन भक्ती आहे. कीर्तन भक्तीचे अधिकारी सामान्य नाहीत. म्हणून कीर्तन हे एक भक्ती आहे. आणि महाराज या ठिकाणी आग्रह करतात ते तुम्ही कीर्तन भक्ती करा. काय होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करावे मग काही नो हे बाधा, 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 मग काही नो हे पहिल्या चरणामध्ये साधन सांगितलं. आणि ते केल्यानंतर काय फलश्रुती होईल? दुसऱ्या चरणामध्ये फलश्रुती आहे, साधनाची फलश्रुती. साधन केल्यानंतर साध्य काय होईल आणि फलश्रुती काय पदरात पडेल? कारण कोणतीही गोष्ट करत असताना त्याचं फळ पाहायला जाते. आपण सर्वजण शेतकरी आहोत. कशा करता करतो शेती? काहीतरी आपल्याला मिळते, त्यातून फळ मिळत असते, काहीतरी आपला फायदा होतो म्हणून ते करतो. कशा करता करायची भक्ती? कशा करता करायचं कीर्तन? कशा करता कथा आहे? लौकिक स्वरूपामध्ये
त्याची प्राप्ती नाही, पण अलौकिक प्राप्ती. दृश्य स्वरूपामध्ये फल नाही, पण अदृश्य स्वरूपामध्ये त्याचं फळ आपल्याला मिळत असते. आता आपण भक्ती केली, दृश्य स्वरूपामध्ये काही तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला आलात, पण कीर्तनाला आल्यानंतर परत जात जात असताना दृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला काही दिसणार नाही, पण अदृश्य स्वरूपामध्ये तुमच्या ठिकाणी असणारी आस्था, तुमच्या ठिकाणी असणारी निष्ठा ही बळकट होईल. तुमच्या ठिकाणी असणारा भाव, तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा भाव हा बळकट होईल. तुमची साधना हे वाढत जाईल, द्विगुणित होईल. ह्या भक्तीची फलश्रुती. मग काय होईल? महाराज सांगतात की हे कीर्तन केल्यामुळे, नामस्मरण अहोरात्र केल्यामुळे, किती नामचिंतन केलं, तुकोबारायाचा जर विचार केला, तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रात जर विचार केला, तर तुकाराम महाराजांची भक्ती एवढी काही वाढली, एवढं काही नामचिंतन वाढलं होतं की तुकाराम महाराजांच्याकडे काशीवरून एक साधक भेटी करता तुकाराम महाराजांच्या आला. त्यांना माहित पडलं की कोणीतरी एक सिद्ध पुरुष देहू गावामध्ये राहतात, म्हणून तो काशीवरून प्रवास करीत करीत पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या तीरावर असणाऱ्या देहू गावामध्ये आला. आणि तुकाराम महाराजांची ज्या वेळेला त्यानं भेट घेतली, त्यावेळेला त्याला असं समजलं की तुकाराम महाराजांचा रोम रोम विठ्ठल विठ्ठल बोलतो. हजारो टाळकरी त्या ठिकाणी आहेत असं त्याला वाटलं, कारण तुकाराम महाराजांची भक्ती हे काही सामान्य नव्हती. अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण बोलायचे, त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायाचा रोम रोम विठ्ठल बोलायचा. अहो, एवढी तुकोबाराची साधना वाढली होती की तुकाराम महाराज ज्या रस्त्यानं जायचे, ज्या रस्त्यानं तुकोबाराया जात होते, तो रस्ता विठ्ठल विठ्ठल बोलायचा. सामान्य विषय. जिजाबाईने एकदा विचारलं की महाराज, तुम्ही रोज डोंगरावर भजन करण्याकरता जाता, माझी ना नाही, तुम्ही जा. आणि जगद्गुरु तुकोबारायाची पत्नी जिजाबाई ह्या पतिव्रता होत्या. ज्या कुठं तरी तुकोबाराय बसलेले असायचे आणि तुकोबाराय त्या ठिकाणी बसायचे, त्याच ठिकाणी जिजामाऊली भाकरी घेऊन जायच्या आणि पहिल्यांदा तुकोबारायांना जेवण वाढत होत्या आणि नंतर त्या ग्रहण करत होत्या. पण तुकोबाराय कुठं जातात माहित नाही. एकदा जिजाबाईनं आग्रह केला की महाराज, तुम्ही कुठं जाता, मला काही जास्त तुम्हाला विचारायचं नाही, कारण तेवढ्या मर्यादा होत्या. आता तर पहिल्यांदा घरी सांगावं लागतं की आम्ही इथं चाललो आणि इतक्या वाजता घरी येणार आहोत. माझी ना नाही, पण तुम्ही नेमकं कुठं जाता इतकं सांगत जा, मला सोयीचं पडेल भाकरी आणण्याकरता. तुकोबाराने एकच बोल जिजाबाईला म्हटला की जिजे, हे आवले, विचारण्याची गरज नाही. ज्या रस्त्यानं मी गेलो ना, किती आत्मविश्वास असेल तुकोबाराचा, ज्या रस्त्यानं मी गेलो ना त्या रस्त्याला तू कान लावायचा. 3 रस्ते आहेत देहूच्या पुढे गेल्यानंतर. एक भंडाऱ्या डोंगरावर जातो, एक घोराळ्या डोंगरावर जातो आणि एक भामचंद्रावर जातो. तिथं कान लावायचा आणि ज्या रस्त्यातून विठ्ठल ध्वनी येईल त्या रस्त्यानं मी गेलो समजा. तुकोबाराया ज्या रस्त्यानं जातात तो रस्ता विठ्ठल विठ्ठल बोलतो. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात. मी एक विनोदानं सांगत असतो की जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात, पण काही लोकांच्या गौऱ्या अमोल महाराज स्मशानामध्ये गेल्या, पण हे विठ्ठल विठ्ठल बोलत नाहीत. विठ्ठला अहो, त्याही पेक्षा पलीकडचं उदाहरण देतो. चोखोबाराय मंगळवेढ्याला इमारत ढासळली आणि त्या इमारतीमध्ये चोखोबारायचा देहांत झाला. चोखोबाराय मरण पावले. हे काही आजच्या घटना नाही.
चोखोबाराय मरण पावले, स्वतः अखिल कोट ब्रह्मांड नायक जगदीश परमात्मा असणारे परमात्म्यानं नामदेव महाराजकडे आग्रह धरला की हे नामा, चोखोबारायचे हाड आण बाबा, चोखोबारायचे हाड तू आणले पाहिजेत. नामदेव महाराज सांगितलं की देवा, तुम्ही मला सांगता हे मान्य आहे, पण आता त्या ठिकाणी काय एक जण गेलेला आहे, अनेक लोक त्या ठिकाणी वारलेले आहेत आणि चोखोबाराचे हाड हेच असतील, हे मी कसं ओळखू. स्वतः परमात्मा बोलतात, अरे नामा, माझा चोखोबारा आहे, एवढा नामधारक आहे, एवढा नामधारक आहे की त्याचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्या ठिकाणी जा, ज्या हाळातून विठ्ठल ध्वनी येईल ते माझ्या चोखोबाराचे हाड आहे. स्वतः परमात्म्याने सांगावं की चोखोबाराची भक्ती किती दृढ असेल. म्हणून स्वतः नामदेव महाराज त्या ठिकाणी जातात, प्रत्येक हाड तपासतात, कानाला लावतात आणि जे हाड विठ्ठल विठ्ठल बोलेल ते हाड घेऊन स्वतः परमात्म्याच्या पितांबरामध्ये घालतात. म्हणून एवढी हे नाम साधना संतांची आहे आणि त्या नाम साधनेचं फळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अशी नाम साधना त्यांनी केली, त्या नाम साधनेच्या बळावर त्यांनी जे विश्वातले जे काही विकार आहेत त्या विकारांवर मात मिळवली. त्या विकारांवर मात देवादिकाला सुद्धा मिळाली नाही, पण ते संत महात्म्यांनी मिळवली. तुकोबाराचं जीवन आपण पहा की तुकोबाराचा जर आपण नामचिंतन केलं, जप केला तर काळ घाबरतो. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुकया घरी काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राहा. तुकया घरी राबत असे अशा प्रकारचे प्रमाण आहेत. म्हणजे तुकोबाराचं सामान्य तुकाराम 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 संतांच्या नामामध्ये ताकद असेल. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ज्या यमाचा दरारा त्रिभुवनामध्ये आहे, पण तो यम सुद्धा तुकाराम महाराजांच्या नावाला घाबरतो. त्याचं कारणच एक आहे की त्यांनी केलेली साधना, त्यांनी केलेली नाम साधना. म्हणून मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा बाधा होणार नाही. तुकोबारा सांगतात, एवढं असं नामचिंतन तुम्ही केलं
असं नामचिंतन तुमच्या मुखातून घडलं, तुमच्या जीवनामध्ये साधना अशी घडली की काय होईल, कुठल्याही प्रकारची बाधा, कारण काम क्रोध हे सामान्यत नाही, हे विकार काही सामान्य विकार नाही. ज्ञानोबाराय वर्णन करतात, हे काम क्रोध पाही कृपेचे साठवण नाही, कृतांताच्या ठाई मानिजिती हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे सामान्य नाही. काम क्रोधाची पावर हे विश्वामित्रासारखे महान ऋषी त्यांनी नाडलेले आहेत. शंकरासारखे तपस्वी यांची सुद्धा फजिती केलेली आहे. इंद्राच्या सारखे राजे असणारे, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, असे अनेक जणांना त्या काम क्रोधाने नाडलेला आहे. म्हणून या काम क्रोधाची बाधा तुम्हाला होणार नाही. तुम्ही नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं मुखानं नाम, हाताने टाळी, सर्वांनी सरळ बसा. मला असं वाटत होतं खूप थंडी आहे, मी स्वेटर घालून आलो, पण इथं उभं राहिल्यानंतर गरम होऊन राहिलं. हे कशाची पावर आहे? अमोल महाराज म्हणतात पंखा लावू काय, पंख्याची गरज नाही, पण कशाची पावर आहे की आपण एकरूप झालो. कीर्तनामध्ये एकरूप झालं पाहिजे. एकरूप जर आपण कथेशी होणार नाही तर त्या कथेचं आपल्याला आनंदही भेटणार नाही, त्या कथेचा आपल्याला उत्साह मिळणार नाही आणि त्या कथेची फलश्रुती आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून आपण एकरूप झालं पाहिजे. साधनाची भक्ती जास्त नाही पाहिजे, भक्ती थोडी करा पण निष्ठेने करा, थोडी करा. त्या खटवांग राजाने एका तासामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. 1 तास उरला खटवांगरायाची भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासामध्ये भगवत प्राप्ती करून घेतली. म्हणून जास्त भक्ती नाही पाहिजे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं मुखानं नाम, हाताने टाळी, सर्वांनी भजन करा. विठोबा कुमार हे विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, हे विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, हे विठ्ठल 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 विठ्ठला, हरी विठ्ठल 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 विठ्ठला, हरी विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, ओ विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, जय विठोबा रघुबा विठोबा श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, संत सखाराम महाराज. हा जे भक्तीतला आनंद आहे, नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी अकरामुच्या चाडा, तुका म्हणे भिडा. भक्तीचा आनंद आहे. म्हणून
करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनाच्या क्रोधा. अशी भक्ती केल्यामुळे तुमच्या जीवनातलं जे अनिष्ट आहे, तुमच्या जीवनातलं जे पाप आहे, हे निवृत्त होईल. म्हणून ही भक्ती प्रामुख्यानं ज्ञानोबारायांनी आपल्याला शिकवली. कारण ज्ञानदेवी रचिला पाया उभारी दे देवालया. आणि ते कार्य ज्ञानोबारायांचं नाथ महाराजांनी त्याचा विस्तार केला. जगद्गुरु तुकोबारायांनी ते कलस्थरले संप्रदायाचे कडस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि आपल्या या विदर्भ प्रांतात प्रामुख्याने वऱ्हाडामध्ये हा जो भक्तीचा प्रचार प्रसार केला, तर एकमेव संत सद्गुरु सखाराम बाबा सखाराम महाराजांनी प्रत्येक गावोगावी सखाराम महाराज गेले आणि प्रत्येक गावोगावी गेले, घरोघरी गेले आणि एकच सांगितलं, देवघ्या कोणी, देवघ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. प्रत्येकाला सांगितलं, नामचिंतन करा, भक्ती करा. पंढरपूर वारी सखाराम बाबांनी केली. जीवनामध्ये पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण आणि दर महिन्याची मुक्ताईची वारी. आणि त्या वंशामध्ये आमचं भाग्य आहे की त्या वंशामध्ये आम्हाला जन्म प्राप्त झाला. सखाराम महाराजांनी जीवनामध्ये नामचिंतन केलं आणि त्या नामचिंतनाच्या बळावरच हे जे काही कार्य दिसते संस्थांचं, दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, हे सखाराम महाराजांची तपश्चर्या आहे. आज ते जाऊन जवळपास 80 वर्ष झाले आणि त्यांच्या परंपरेला 150 वर्ष झाले, तरी आजतागायत त्यांच्या नावानं नामचिंतन, त्यांच्या नावानं अन्नदान, त्यांच्या नावानं कीर्तन वारी सुरू आहे. म्हणून सखाराम महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो की सखाराम महाराजांची भक्ती किती उच्च होती. ओ माणसं तरले यात नवल नाही, पण सखाराम महाराजांच्या दिंडीत एक घोडा असायचा. दिंडी चालायची, समोर घोडा चालायचा आणि त्याच्या पाठीमागे दिंडी चालायची. 12ही महिने तो घोडा सखाराम महाराजांच्या दिंडीत असायचा. एके दिवशी काय झालं, तर सखाराम महाराजाची वारी पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेल्यानंतर 2 एकादशी आल्या. आता आपल्याला कॅलेंडरच्या माध्यमातून ते समजते, स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी. पण त्यावेळेला कॅलेंडर नाही, पंचांग आहेत तर थोडेफार आहेत. सखाराम महाराजांची दिंडी गेली, मुक्ताबाईच्या वाड्यामध्ये उतरली आणि उतरल्यानंतर, बाबा आजची एकादशी धरायची की उद्याची धरायची? अरे वारकरी मंडळी बाबाकडे आली, आग्रह केला की आजची एकादशी की उद्याची एकादशी? बाबाने सांगितलं की आपल्या विठोबाला जाऊन विचारा. विठोबा म्हणजे घोड्याचं नाव. बाबा विठोबा कुठे बोलते काय? अरे हेंगाळे हो, तसं नाही. तुम्ही त्याला हरभरे मांडा, हरभरे जर खाल्ले तर एकादशी नाही, आणि हरभरा जर घेत नसेल तर एकादशी धरा. वारकरी मंडळीनं हरभरे घेतले, तोबऱ्यामध्ये टाकले आणि तो तोबरा घोड्याला बांधला. घोड्यानं हरभरे खाल्ले. दुसऱ्या दिवशी काकडा झाल्यानंतर तोच प्रयोग केला. हरभरे घेतले, तोबऱ्यामध्ये टाकले आणि तोबरा घोड्याला बांधला. बांधल्यानंतर घोडा दानाही घेत नाही. काही मंडळी बाबाकडे आले, बाबा आज घोडा आपला दाना घेत नाही, हरभरे खात नाही. भाऊ आजची एकादशी धरा. विठ्ठल त्यांच्या संगतीत राहून किती परिणाम झाला हो. जो 4 पायाचा पशु आहे, त्या पशुला सुद्धा व्रताचं स्मरण राहते. एकादशी आहे आज, तो दाना घेत नाही. आज शोकांतिका एवढी आहे की आम्हाला लोक विचारतात का एकादशी कधी येत असते. आता याला काय सांगा कधी येत असते. आजही परिस्थिती ती आहे की कधी येत असते माहीतच नाही लोकांना एकादशी कधी येत असते. तर पौर्णिमा झाल्यानंतर 11 दिवसानं, 11वा दिवस म्हणजे एकादशी. आज पौर्णिमा आहे, माहीतच नाही लोकांना एकादशी काले म्हणतात. पण सखाराम महाराजांच्या संगतीचा परिणाम 4 पायानं सुद्धा, 4 पायाचा पशु असणारा, अश्व असणारा
त्यानं एकादशी धरली. इतकी उच्च स्थितीची भक्ती सखाराम महाराजांची होती. म्हणून त्या सखाराम महाराजांच्या आपण परिसरामध्ये जन्माला आलो. आपण खूप भाग्यवान आहोत की पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. त्यांच्या जन्मानं हा देश पवित्र झाला, त्यांच्या जन्मानं ही भूमी पवित्र झाली. असे सद्गुरू सखाराम महाराज. एकदा सखाराम महाराजांचं भजन करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. ओम जय सखाराम श्री सखाराम जय 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 श्रीराम जय सखाराम श्री सखाराम जय 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 श्रीराम हो जय सखाराम श्री सखाराम जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनितसे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले. येथे माझे उरले पायी पण झाली सेवा. आईसाहेब मुक्ताबाईंच्या चरणी, सद्गुरू सखाराम महाराजांच्या चरणी, तुम्ही मायबाप श्रोत्यांच्या चरणी, टाळकरी मंडळीच्या चरणी समर्पित करतो. आणि जाता जाता एकच सांगू इच्छितो की ज्यांच्या स्मरणार्थ हे पुण्यस्मरण आपण ज्यांचं साजरं करून राहिलो, असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय अतुल महाराज आळशी यांच्या जीवनामध्ये नुकताच प्रारंभ झाला होता. आणि एखादा दिवा प्रज्वलित व्हावा आणि त्या दिव्याचा सूर्य त्या प्रकाश पडण्याच्या आधीच तो माळवावा, या प्रकारेच या अतुल महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग तो घडला की वारीच्या निमित्तानं पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपूर ते आळंदी मध्यंतरी तो अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये त्यांचं देवसान झालं. पण आज जो काही हा कार्यक्रम आपण करून राहिलो, ही प्रेरणा त्या भगवंताची आपल्याला आहे. आणि निमित्त मात्र अतुल महाराज ठरले. भगवंताचं एका प्रकारे हे मनोगत आहे. कारण मी पहिल्यांदा बोललो की हे भगवंताला आवडणारे लोक आहेत, की त्यांच्या स्मरणार्थ जर आपण चिंतन केलं, अन्नदान केलं, नामस्मरण केलं, कथा केली, तर हे बळ देणारे स्वतः भगवंत आहे. कारण भगवंताला हे आवडत असतात. तेही प्राणा परवते आवडती मज निरुती. ते मला आवडतात. भक्त तर आवडतात, पण भक्ताची कथा गाणारे आवडतात, हा पुढचा विषय. पण भक्त त्रिभुवनी
परमात्म्याला त्रिभुवनामध्ये जर काही काय आवडत असेल तर ते भक्त आवडतात. म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी हा होऊ घातलेला 7 दिवसाचा कार्यक्रम आहे. म्हणून पहिला दिवस याच ठिकाणी हा संपला. म्हणून अशी सेवा आपल्याला वेळोवेळी घडत राहावी आणि त्यांचंही एका प्रकारे चांगल्या त्यांना तर शांती लाभलेलीच आहे. कारण शांती जर लाभली नसती तर हे कार्यक्रम झाले नसते. शांती लाभलेली आहे, पण त्यांच्या निमित्तानं आपल्याही जीवनामध्ये हे नामसाधना घडावी अशी प्रार्थना भगवान पंढरीनाथाच्या चरणी करतो, आईसाहेबांच्या चरणी करतो, माऊलींच्या चरणी करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.